नमस्कार मंडळी, आज आपण करतोय नवीन शिकणाऱ्यांसाठी खमंग खरपूस अशी बाजरीची भाकर कशी करायची। भाकर बघा कशी मस्त झालेली आहे, एकसारखी फुगलेली आहे, त्याचबरोबर एकसारखी ती थापली गेलेली आहे। आणि ज्यांना थापता येत नसेल त्यांनी लाटून कशी करायची ते सुद्धा बघूया। कशी मस्त भाकर झाली ना, अगदी त्याचा पोपडा वेगळा झालेला आहे आणि दुसरं म्हणजे मस्त असा छान असा सुगंध सुद्धा येतोय। यासाठी आपण घेतलेली आहे बाजरीचं पीठ। बाजरीचं पीठ घेतल्यावर त्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना बेताबेताने पाणी घालायचं आहे, अंदाजाने पाणी घालायचं आहे आणि पीठ मळायचं। पीठ खूप घट्ट नको किंवा खूप सैलही नको। खूप घट्ट मळलं तर भाकरीचे म्हणजे भाकरीचे ना तुकडे पडतात किंवा बाजूनी त्याला चिरा पडतात आणि खूप पातळ जर मळलं आपण पीठ तर काय होतं की आपण जेव्हा भाकरी थापून तव्यापर्यंत नेतो ना तेव्हाच ती तुटते। त्यामुळे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। पीठ मळल्यावर पाण्याचा हात लावून पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं, म्हणजे भाकरी ना छान येतात आपल्या। थापल्या छान जातात, त्याला तडे जात नाही। तर एक उंडा घ्यायचा आहे, छान मस्त त्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। आपल्याला हवा तेवढा लहान किंवा मोठा घेऊ शकतो। त्यानंतर हा उंड्याला आपण तीळ लावून घेऊया, कारण आजचा भोगीसाठी आपण भाकर करतोय त्यामुळे त्याला तीळ लावतोय। नाही तीळ लावले तरी चालतील, पण तीळ लावून घ्यायचे। भाकर थापताना परातीमध्ये किंवा पोळपाटावर थोडंसं पीठ घालून घ्यायचं आहे, त्यावर हा उंडा ठेवायचा आहे आणि बोटांच्या सहाय्याने आणि आपल्या तळहाताच्या सहाय्याने त्याला दाब देत हळूहळू गोल गोल फिरवायची आहे। बरोबर बेताबेताने गोल गोल फिरली की भाकर गोल पण येते आणि एकसारखी थापली जाते। दुसरा हात बाजूनी लावायचा आहे, जेणेकरून आपली भाकर ना छानपैकी गोल येईल। तर अशा तऱ्हेने बघा आपली भाकर छान गोल झालेली आहे। सगळ्या बाजूनी सारखी थापली गेली पाहिजे, म्हणजे कुठे जाड कुठे पातळ नको। त्यानंतर ती तव्यावर भाकर आपण टाकून घेतली आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला भरपूर पीठ आहे बघा अशा तऱ्हेने। ते पीठ काय करायचं आहे, त्यावर आपण थोडंसं पाणी लावायचं, अगदी थोडंसं लावायचं आहे, जेणेकरून ते पीठ पूर्ण म्हणजे ओलसर होईल तेवढं। आणि आता एक अर्धा मिनिटांनी आपण भाकर फेरून घ्यायची, म्हणजे उलटून घ्यायची आहे। तर हे फक्त जे वरचं पाणी आहे ना ते जर असं सुकलं गेलं पाहिजे, अर्धा मिनिटांनीच लगेच उलटून घ्यायची आपण भाकर। तर बघा अर्ध्या मिनिटांनी भाकर तव्यापासून अगदी आरामात आपली उलटली जाते। आता ही भाकर उलटली गेली की या बाजूनी मात्र आता भाकर आपल्याला पूर्णपणे शेकून घ्यायची आहे। भाकर जेव्हा आपण शेकतोय तेव्हा आपला गॅस जो आहे ना तो मीडियम टू हायच असला पाहिजे, तरच भाकर व्यवस्थित आपली फुगते पण शिजते पण। जर तुम्ही मंद गॅसवर केल्या तर भाकरी बिलकुल व्यवस्थित होत नाही। भाकरी टाकायच्या आत पण आपला तवा व्यवस्थित तापलेला असला पाहिजे, जसा पोळीसाठी तापलेला असतो। त्यानंतर भाकर जेव्हा आपण शेकतो तेव्हा मीडियम टू हाय गॅसवर, म्हणजे जेवढा तुमच्या भाकरीचा आकार असेल त्यानुसार भाकर आता एका बाजूने बघा व्यवस्थित शेकली गेली आहे की दुसऱ्या बाजूने तुम्ही तव्यावरही शेकू शकतात, परंतु डायरेक्ट गॅसवर जर शेकली तर तिला रंगही छान येतो आणि पटकन फुगून येते। तर अशा तऱ्हेने सगळ्या बाजूनी व्यवस्थित आपण भाकर काय करायची, शेकून घ्यायची। तर भाकर बघा आपली कशी मस्त फुगून आलेली आहे। तर अशीच छान फुगली पाहिजे आणि तुम्हाला आवडत असेल तर भाकरीला वरतून तेल किंवा तूप लावा, मी काहीही लावलेलं नाही आहे। आणि जर तुम्हाला थापता येत नसेल तर तुम्ही भाकर आपण जशी पोळी लाटतो ना त्याचप्रमाणे भाकर लाटून घ्यायची। बघा अशा तऱ्हेने लाटून घ्यायची, सगळ्या बाजूनी व्यवस्थित आपली ती व्यवस्थित लाटली गेली पाहिजे। त्यानंतर अशी बोटाच्या साहाय्याने थोडी सरकून घ्यायची, म्हणजे बोटाचे छान ठसेही उमटतात आणि भाकर थोडीशी मस्तपैकी अजून छान थापली जाते। तर अशी ही भाकर नक्की करून बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब